श्री दुर्गाये नमः। श्री दुर्गा सप्तशती अध्याय 3। सेनापती सहित महिषासुराचा वध। ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, दैत्याचे सैन्य अशा प्रकारे मारले जात आहे, नाश पावत आहे, असे पाहून महिषासुराचा सेनापती महादैत्य चिक्षुर क्रोधाने देवीशी युद्ध करण्यासाठी आला। मेघाने मेरू पर्वताच्या शिखरावर जोरदार पर्जन्यवृष्टी करावी, त्याप्रमाणे तो दैत्य रणांगणावर देवीवर बाणांचा वर्षाव करू लागला। त्यावेळी तिने आपल्या बाणांना तोडून त्याच्या रथाच्या सारथ्याला व घोड्यांनाही ठार केले, त्याचे धनुष्य तोडले, त्याच्या रथावरील उंच ध्वजही तोडला आणि धनुष्य तुटलेल्या त्या दैत्याने शरीर बाणांनी जर्जर केले। तेव्हा धनुष्य, रथ, अश्व आणि सारथी नष्ट झालेला तो दैत्य ढाल व तलवार घेऊन देवीवर धावला। त्याने सिंहाच्या मस्तकावर वार केला आणि अतिशय वेगाने देवीच्या डाव्या बाहूवरही प्रहार केला। पण हे राजा, देवीच्या बाहूवर आपटून त्याची तलवारच मोडली। तेव्हा रागाने डोळे लाल झाले त्या महादैत्याने शूल हाती घेऊन देवी भद्रकालीवर फेकला। तो आकाशातील सूर्यबिंबाप्रमाणे आपल्या तेजाने प्रज्वलित झाला होता। तो शूल आपल्या हातात येत आहे असे पाहून देवीनेही आपला शूल फेकला। त्या शूलाने दैत्याच्या शूलाचे शेकडो तुकडे करून चिक्षुर नामक त्या महादैत्यालाही ठार केले। महिषासुराचा तो महापराक्रमी सेनापती मारला गेल्यावर देवांना त्रास देणारा सामर नावाचा दैत्य हत्तीवरून देवीशी लढण्यास आला। त्याने देवीवर अत्यंत त्वरेने एक शक्ती फेकली, पण जगदंबेने एका हुंकारानेच तिला निष्प्रभ करून भूमीवर पाडली। आपली शक्ती तुटून त्या खाली पडलेली पाहून सामर अतिशय संतापला। त्याने देवीवर शूल फेकला, पण देवीने बाणांनी त्याचेही तुकडे केले। तेवढ्यात देवीचा सिंह उंच उडी मारून सामराच्या हत्तीच्या मस्तकावर चढला आणि त्या दैत्याबरोबर निकराचे बाहू युद्ध करू लागला। युद्ध करता करता ते दोघेही हत्तीवरून खाली जमिनीवर पडले आणि अत्यंत क्रोधाने परस्परांवर भयंकर प्रहार करून अतितटीचे युद्ध लढू लागले। त्यावेळी सिंहाने मोठ्या वेगाने आकाशात उंच उडी घेतली आणि पंजाच्या एकाच प्रहाराने सामराचे मस्तक धडावेगळे केले। याच प्रकारे उदग्र नावाचा दैत्यशिळा व वृक्ष यांचा मार खाऊन रणांगणात मारला गेला। कराल दैत्य देवीच्या हातातील हस्तदंत आणि तिच्या बुक्क्यांच्या व थपडांच्या माराने धारायशी झाला। त्यानंतर अत्यंत क्रोधित झालेल्या देवीने गदेच्या प्रहारांनी उद्धत दैत्यांचे अक्षरशः चूर्ण करून टाकले। भिंदीपाल नामक शास्त्राने बाष्कलास ठार केले। ताम्र आणि अंधकासुराचा बाणांनी वध केला। 3 नेत्र असलेल्या त्या परमेश्वरीने आपल्या त्रिशूळाने उग्रहास्य, उग्रवीर्य व महाहनु नामक दैत्यांना मारून टाकले। तलवारीच्या घावाने बिडालाचे मस्तक धडावेगळे केले आणि दुर्धर व दुर्मुख या दैत्यांना बाणांनी यमलोकी धाडले। त्यावेळी आपल्या सेनेचा भीषण संहार होत असलेला पाहून महिषासुर रेड्याने रूप घेऊन देवीच्या गणांना त्रास देण्यास सुरुवात केली। त्याने कित्येकांना डोक्याची धडक देऊन, कित्येकांना खुरांनी प्रहार करून, कित्येकांना शेपटीचे तडाखे देऊन, तर कित्येकांना शिंगे खुपसून अंगाने झटका देऊन विदीर्ण केले। कित्येकांना तर वेगाने धावता धावता चिरडून, ओरडून, चक्राकार फिरवून भयंकर सुरकारांनी भूमीवर पाडले। अशा प्रकारे तो असुर देवीच्या गणांना लोळवून तिच्या सिंहाला मारण्यासाठी झेपावला। तेव्हा त्या महादेवी जगदंबेला भयंकर संताप आला। त्याला रोखण्यासाठी
ती पुढे सरसावली. ते पाहून तो महापराक्रमी असुरही अत्यंत क्रोधित होऊन खुरांनी जमीन उकरू लागला. आपल्या शिंगांनी उंच उंच पर्वत उचलून फेकू लागला. भयंकर गर्जना करून त्याच्या वेगाने भ्रमण करण्यामुळे भूमी कंपित झाली. त्याच्या शेपटीच्या तडाख्यांनी समुद्राचे पाणी उसळून भूमी चहूकडून पाण्याखाली जाऊ लागली. त्याच्या शिंगाच्या आघाताने ढग छिन्नविछिन्न झाले. त्याच्या प्रचंड श्वासोश्वासाने उडालेले शेकडो पर्वत आकाशावरून खाली पडू लागले. अशा प्रकारे क्रोधयुक्त झालेला तो महादैत्य आपल्यावर चालून येत आहे असे पाहून ती चंडिका देवीही त्याला मारण्यासाठी कोपायमान झाली. तिने त्या महादैत्यावर पाश टाकून त्याला बांधून टाकले. तेव्हा बद्ध झालेल्या रेड्याने रूप टाकून तत्काळ सिंहाचे रूप घेतले. जगदंबा त्याचा शिरच्छेद करण्यास सरसावली. तोच तो दैत्य खड्गधारी पुरुषासारखा दिसू लागला. देवीने बाणांचा वर्षाव करून त्या पुरुषाला त्याच्या ढाल तलवारीसह छिन्न केले. तोच त्याने महाकाय हत्तीचे रूप घेतले. तो आपल्या सोंडेने देवीला विशाल सिंहाला ओढू लागला आणि मोठ्याने गर्जना करू लागला. देवीने तलवारीने त्याची सोंडच कापून टाकली. तेव्हा त्या दैत्याने मायावी विद्येने पुन्हा एकदा रेड्याचे रूप घेतले आणि पूर्वीप्रमाणेच चराचरातील प्राणीमात्रांसहित त्रैलोक्याला त्रास देऊ लागला. ते पाहून ताम्रवर्ण डोळ्यांनी जी जगन्माता अतिशय संतप्त झाली. पानमात्रातील उत्तम मद्य प्राशन करीत वारंवार विकट हास्य करू लागली. तिकडे सामर्थ्य आणि पराक्रम यांच्या मदाने उन्मत्त झालेला महिषासुरही मोठ्याने गर्जना करीत आपल्या शिंगांनी चंडिकेवर पर्वत फेकू लागला. त्यावेळी आपल्या शरवर्षाने त्या पर्वताच्या ठिगऱ्या उडवीत मद्यपानाने जिचा मुखराग धुतला गेला आहे आणि वाणीही अडखळत आहे अशी ती देवी दैत्यांना उद्देशून म्हणाली, अरे मूर्खा, जोपर्यंत मी मद्यपान करीत आहे तोपर्यंत तू क्षणभर गर्जना करून घे. मी तुला ठार केल्यावर देवीही अशीच गर्जना करतील. ऋषी म्हणाले, हे राजन, एवढे बोलून त्या देवीने उडी मारून त्या असुरावर चढाई केली व आपल्या पायाखाली दडपून त्याच्या कंठावर शूलाने प्रहार करू लागली. त्या प्रसंगी देवीच्या पायाखाली दबलेला असुरही महिषासूर आपल्या मुखातून राक्षस रूपाने बाहेर पडू लागला. तो अर्धवट बाहेर आला असताना देवीने आपल्या सामर्थ्यानेच त्याला थांबवले. त्या अवस्थेतही तो देवीशी युद्ध करू लागला. तेव्हा तिने तीक्ष्ण तलवारीने शिरच्छेद करून त्याला ठार केले. ते पाहून दैत्याचे सर्व सैन्य हाहाकार करीत तेथून पळून गेले. ते दृश्य पाहून सर्व देवगणांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी तेजस्वी महर्षीसह त्या देवीची स्तुती केली. गंधर्व गायन करू लागले आणि अप्सरा हर्षाने नृत्य करू लागल्या. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील महिषासूर वध नामाचा 3रा अध्याय पूर्ण झाला. सदानंदीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. जगदंबा माता की जय.